आरोग्य सेवक होण्यासाठी तुमची ही शेवटची संधी असणार आहे. कारण की याच्यानंतर ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध होईल आरोग्य सेवक या पदाची जिल्हा परिषदमार्फत, तर ती 10वी पास अशी पात्रता असणार नाही. त्यानंतर पात्रता मित्रांनो चेंज केली जाणार आहे. 12वी सायन्स ठेवलं जाणार आहे. तर ही शेवटची संधी आहे, कारण की 2019मध्ये मित्रांनो ही जाहिरात आल्यामुळं तीच पात्रता पुढं यावेळेस एकदा ठेवण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, तुमची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने IBPS कंपनीमार्फत होणार आहे. ZP कालच वेळापत्रक प्रसिद्ध झालं आहे. त्यानुसार तुमची आरोग्य सेवक पुरुषची 10, 11, 12 जून 2024 रोजी 9 सत्रात परीक्षा होईल आणि आरोग्य सेवक पुरुष हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी यांच्यामधून 13, 14, 15 जून 2024ला 8 सत्रामध्ये मित्रांनो परीक्षा होणार आहे. सलग पेपर या पदांचे तुमचे असणार आहेत. बाकी मग आरोग्य सेवक महिला 16 जून, ग्रामसेवक 16 ते 21 जूनपर्यंत परीक्षा आहे. या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आरोग्य सेवकचा पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला किती पगार भेटतो, तसंच पुढे 4 महिने तुम्ही कंटिन्यू काम केलं तर तुम्हाला कितीपर्यंत पगार जातो, नेमकं तुमचं जॉब पोस्टिंग कुठं असतं, काम काय असतं, कामाचे स्वरूप काय तुम्हाला असतं, आरोग्य सेवक म्हणून तुमची निवड कशी होईल, ज्यामध्ये तुमची परीक्षा कशी असणार आहे, पॅटर्न कसा असणार आहे, त्याचा नवीन अभ्यासक्रमाचा जो GR आलेला आहे त्यानुसार नवीन अभ्यासक्रम काय आहे, मग त्याच्यामध्ये मित्रांनो तांत्रिक प्रश्न देखील कसे असणार आहेत, त्यासाठी कुठली पुस्तकं वाचायची, नेमका सिलेबस काय आहे तो अगोदर तुम्हाला पाहणं गरजेचं असतं कुठल्याही परीक्षेच्या अगोदर. तर तुम्ही आतापर्यंत त्याचा अभ्यास करतही आलेला असाल, कारण की खूप दिवसानंतर ह्या परीक्षा आता कंडक्ट होत आहेत. चला तर बघूया डिटेलमध्ये सविस्तर सर्व माहिती. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्हाला कुठल्या पदाबद्दल माहिती हवी आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्याबद्दलचा अभ्यासक्रम असेल किंवा परीक्षाबद्दल माहितीची नक्की मित्रांनो व्हिडिओ बनवून तुम्हाला दिली जाईल. तर बघा मित्रांनो, आपण डिटेलमध्ये सर्व माहिती पाहूयात. पगाराबद्दल अगोदर माहिती आपण पाहूयात मित्रांनो. ह्या आरोग्य सेवक पदासाठी लिपिकपेक्षा जास्त पगार भेटतो मित्रांनो. लिपिक नावाचं पद जिल्हा परिषदमध्ये देखील भरलं जातं. सहाय्यक पद असतं, त्याच्यापेक्षा जास्त पगार या पदासाठी आहे. बघा, आरोग्य सेवक 40%, 50%, आरोग्य सेविका या तिन्ही पदांसाठी सेमच पगार असतो. SAT लेवल सेटनुसार. बेसिक पेमेंट तुम्हाला मी सांगतोय, पुढं सर्व त्याचं बेसिक पेमेंट नंतर भत्ते वगैरे धरून पहिल्या महिन्यापासून ते चौथ्या वर्षापर्यंतचा पगार तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, 25,500 ते 81,100 हा बेसिक पेमेंट तुम्हाला या ठिकाणी असणार आहे सुधारित वेतन श्रेणीनुसार. त्याच्यानंतर मित्रांनो, आरोग्य सेवक या पदासाठी तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये किती पेमेंट घेता, तर 25 ते 81,000 हा बेसिक पेमेंट आहे. परंतु याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो घरभत्ता असेल, महागाई भत्ता असेल, वाहतूक भत्ता असेल, असे सर्व भत्ते जे आहेत या ठिकाणी शासनाकडनं भेटतात. तर तुमचं जॉब पोस्टिंग समजा मित्रांनो मेट्रो शहरामध्ये महानगरामध्ये झालं किंवा अर्बनमध्ये झालं किंवा ग्रामीण भागामध्ये झालं, तर त्यानुसार तुम्हाला पगार असतो मित्रांनो. बेसिक पेमेंट सर्व ठिकाणी सारखाच असतो, परंतु भत्ते जे असतात HRA असेल, DA असेल, TE असेल, याच्यामध्ये थोडा बदल होतो. जसं की महानगरमध्ये बघितलं आपण HRA मित्रांनो थोडा जास्त असतो. त्यानंतर या ठिकाणी शहरीमध्ये थोडा कमी असतो आणि त्यानंतर ग्रामीण भागामध्ये थोडा कमी भेटतो. तर महानगर मेट्रो सिटीजमध्ये तुमचं पोस्टिंग झालं तर तुम्हाला थोडासा पगार जास्त असेल. बघा, जसं की मेट्रो सिटीमध्ये तुमचं पोस्टिंग झालं तर पहिल्या महिन्यामध्येच तुमचा बेसिक पेमेंट किती आहे या ठिकाणी 25,500, परंतु तुमचे भत्ते वगैरे पकडून 38,025पर्यंत हा एक तुम्हाला अंदाजीच सांगितले मी. तर आता HRA DA याच्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये वर्षामध्ये मित्रांनो कमी जास्त होत असतात. तर ही जुनी माहिती आहे, त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय. तर पहिल्या महिन्यामध्येच तुमचं मेट्रो शहरामध्ये पोस्टिंग झालं तर एक 38-25पर्यंत तुमचा इन हँड सॅलरी भेटेल, तुमचा PF वगैरे कटून. जर शहरामध्ये झालं तर 34,185पर्यंत जाईल. हे एक अंदाजित माहिती आहे, एवढाच जाईल असं नाही मित्रांनो, परंतु त्याच्या आसपास तुम्हाला आकडे सांगतोय मी. त्यानंतर ग्रामीणमध्ये झालं तर 32,145पर्यंत मित्रांनो इन हँड पहिल्या महिन्याचा पगार तुमचा जाईल. मग प्रत्येक वर्षी मित्रांनो तुमचा पगार वाढत असतो. प्रत्येक वर्षाला बेसिक पेमेंट तुमचा 3% वाढतो, 4% वाढतो, जो की 81,100पर्यंत तुमचा वाढणार आहे. खूप जास्त पेमेंट तुमचा असतो मित्रांनो. महागाई भत्ता देखील मित्रांनो प्रत्येक वेळेस वाढतो 6 ते 7%. तर 4 वर्षानंतर मग तुमचा पगार नेमका किती वाढलेला असेल. बेसिक पेमेंट तुमचा 4 वर्षानंतर 3 ते 4% आपण जर केलं तर मित्रांनो 28,700पर्यंत तुमचा बेसिक पेमेंट जाईल. 28,700पर्यंत. त्याच्यामध्ये मग तुमचे भत्ते वगैरे पण वाढलेले असतात. तर इन हँड सॅलरी तुमची 4 वर्षानंतर जर बघितली मेट्रो शहरांमध्ये महानगरमध्ये 49,234पर्यंत जाते. अर्बनमध्ये म्हणजे शहरीमध्ये बघितलं तर 45,138पर्यंत. ग्रामीणमध्ये जर पाहिलं तर 42,842पर्यंत जाईल. हे एक अंदाजित तुम्हाला कॅल्क्युलेट करून या ठिकाणी सांगितलेलं आहे हा टेबल बनवून. तर याच्यामध्ये भत्त्यांमध्ये मित्रांनो कमी जास्त प्रमाणामध्ये वाढ होत राहते, त्यानुसार तुमचा पेमेंट या ठिकाणी कमी जास्त होत राहतो प्रत्येक महिन्याचा. तर हे 4 वर्षाचं देखील तुम्हाला मित्रांनो मी सांगितलं आहे. मग तुमचं जॉब पोस्टिंग नेमकं कुठं असतं मित्रांनो
या ठिकाणी. तर पहा, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा उपकेंद्र असतील मित्रांनो, त्या ठिकाणी तुमचं जॉब पोस्टिंग असतं. जिल्हा रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयामध्ये तुमचं पोस्टिंग नसतं. तर प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र जी असतात मित्रांनो, प्रत्येक गावाच्या ठिकाणी असतात. तर त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग जे आहे ते तुम्हाला दिलं जातं. त्या केंद्राच्या नजीकची 4 ते 5 किमान गावे तुम्हाला नेमून दिली जातात. त्या गावांमध्ये तुम्हाला काम करायचं असतं. महिन्यातून 1 ते 2 वेळेस गृहभेटी देखील तुम्हाला द्यायच्या असतात. गृहभेटीमध्ये साधे आजार जे असतात, जसं की सर्दी, ताप, अंगदुखी, पोटदुखी, त्याच्यावरती प्राथमिक उपचार गृहभेटी दरम्यान तुम्हाला करायचे असतात. गोळ्या औषध देणे, रक्त नमुने घेणे, हे देखील कामं असतात. लसीकरणाची कामं असतील मित्रांनो, जसं की गरोदर महिलांना धनुर्वाताची लस देणे, म्हणजे हे आरोग्य सेविकेचे देखील काम आहे मित्रांनो. ही तुम्हाला एकत्रित सर्वांचं सांगतोय. आरोग्य सेविका असेल, आरोग्य सेवक असेल, ह्या सर्वांचं एकत्रित काम तुम्हाला सांगतोय. त्यानंतर 3 वर्षाच्या खालील मुलांना अजीवनसत्व डोस देणे, प्रत्येक बाळाला 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आत 4 लसी देणे, ज्यामध्ये क्षयरोग, BCG, घटसर्प, डांगे खोकला, धनुर्वात, DTP, पोलिओ, गोवर विरोधी लस, अशा सर्व लसी या ठिकाणी आरोग्य सेविका जी अधिपरिचारिका जी आहे त्यांचं देखील हेच काम असतं मित्रांनो. आरोग्य सेवकांना देखील अशाच पद्धतीने काम असतं, असं या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. तर साथीचे आजार पसरू नये म्हणून मित्रांनो ग्रह भेटीदरम्यान जनजागृती करणं हे देखील काम असतं. त्यानंतर बालसंगोपन बाबत मार्गदर्शन करणं, कुटुंब नियोजनाची माहिती व मार्गदर्शन देणं. त्यानंतर ज्या विविध योजना असतात शासनाच्या, जसं की जन्य सुरक्षा योजना असेल, मातृत्व अनुदान योजना असेल, महिला व बालविकासमधील योजना असतील किंवा कुटुंब कल्याणमधील योजना असतील, ग्रहभेटीदरम्यान त्याची माहिती तुम्हाला द्यायची असते. त्याचबरोबर मित्रांनो, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रामध्ये ज्यावेळेस या ठिकाणी पेशंट येतात त्यावेळेस तिथली जी डॉक्टर्स कामं सांगतील ती कामं देखील तुम्हाला करावी लागतात. त्याचबरोबर याच्यामध्ये मित्रांनो प्राथमिक उपचार, जनजागृती, विविध ऑनलाईन कामं देखील तुम्हाला आरोग्य केंद्रामध्ये असतात. कागदपत्राची देखील कामं असतात. इत्यादी कामं तुम्हाला या ठिकाणी असतात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या पदांसाठी. तर ही झालं मित्रांनो कामाचं स्वरूप. तुमचं पोस्टिंग कुठं होतं, तर प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आता निवड तुमची कशी होईल, परीक्षेचं स्वरूप नेमकं काय आहे. नवीन जो GR आलेला आहे मित्रांनो, हा जो GR आला होता 2023मध्ये, त्यानुसार त्यांनी पूर्णपणे आरोग्य सेवक या पदाचा अभ्यासक्रम तांत्रिक प्रश्नांचा चेंज करून टाकलेला आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो, परीक्षेचं स्वरूप तुमचं 120 मिनिटाची तुमची या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा IBPS घेईल. निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नसते. एकूण 100 प्रश्न 200 गुण तुम्हाला असतात. याच्यामध्ये मित्रांनो प्रत्येक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला 2 मार्कासाठी विचारला जातो. सर्व दर्जा जो असतो तो SSC दर्जाची परीक्षा तुमची असेल आणि आरोग्य सेवाविषयक देखील प्रश्न तुम्हाला आहेत असं या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे तुम्हाला जुने तांत्रिक प्रश्न देखील करायचे आहेत आणि नवीन अभ्यासक्रम आला आहे त्यानुसार तुम्ही जर 10वीचं मित्रांनो या ठिकाणी भाग 1 आणि भाग 2 विज्ञान आणि तंत्रज्ञानचं पुस्तक जर वाचलं तर नवीन जो अभ्यासक्रम आला आहे त्याचा संपूर्ण अभ्यास याच्यामधून तुमचा कव्हर देखील होऊन जाईल मित्रांनो. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती देतोय. तर बघा डिटेलमध्ये अभ्यासक्रम आपण पाहूयात. आरोग्य सेवक पुरुष पदासाठी मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी मराठीवरती, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान 10वी याच्यावरती प्रश्न तुम्हाला असतील. मग मराठीमध्ये मित्रांनो सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग उतारलेले प्रश्न. आतापर्यंत मित्रांनो IBPSने जेवढ्या पण परीक्षा तुमच्या झेडपीच्या घेतल्यात त्या मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला अभ्यासायच्या, त्याच्यामध्ये कसे प्रश्न आलेत ते पाहिजेत. ह्या 4 टॉपिक्सवरती मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञानवरती. त्याच्यानंतर मित्रांनो तांत्रिक प्रश्न जे आहेत या ठिकाणी आपण जर बघितलं पहा, इंग्लिशमध्ये त्यांनी सिलेबस दिलेला आहे, नवीन GR आला आहे त्यानुसार मित्रांनो. परंतु हा देखील तांत्रिक प्रश्नाचा अभ्यास तुम्ही करा आणि ओल्ड जे तांत्रिक प्रश्नाचा आहेत आरोग्य सेवाविषयक त्याचा तर तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेलाच असेल, त्याचाही अभ्यास राहू द्या. कारण की या ठिकाणी त्यांनी आरोग्य सेवा असं म्हटलेलं आहे, परंतु हा नवीन तांत्रिक अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे, याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आता इंग्लिशमध्ये दिला आहे तर मराठीमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पहा कशा पद्धतीने आहे तांत्रिक अभ्यासक्रम. याच्यामध्ये पहा आपत्ती व्यवस्थापनावरती प्रश्न आहे तुम्हाला. आता 10वीचं जर तुम्ही पाहिलं मित्रांनो भाग 1 आणि भाग 2 याच्यामध्ये मित्रांनो तोच सर्व सिलेबस तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. तर ही विज्ञानाची पुस्तकं तुम्ही मित्रांनो वाचू शकतात. याच्यावरनं तुम्ही नोट्स काढून चांगल्या पद्धतीने याच्यावरनं तुमचा अभ्यास होणार आहे. तर हे 10वीचा भाग 1 भाग 2ची तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती PDF फाईल देतो आहे किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. तर बघा याच्यामध्ये जर अनुक्रमणिका पाहिले आपण तर गुरुत्वाकर्षण, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, विद्युत धारेचे परिणाम, उष्णता, धातुविज्ञान हे सर्व मित्रांनो अवकाश मोहीम जशाच्या तसा मित्रांनो सिलेबस जो आहे तांत्रिक प्रश्नांचा तुम्हाला इथं घेतला आहे. पहा उष्णता आहे, गुरुत्वाकर्षण आहे, त्यानंतर बघा या ठिकाणी विद्युत धारेचे परिणाम ते देखील तुम्हाला इथंच पाहायला भेटेल, कुठेतरी पहा असेल याच्यामध्ये.
विद्युत धारेचे परिणाम जसाच तसा सिलेबस तुम्हाला या ठिकाणी तांत्रिक प्रश्नाचा आहे तसा कॉपी पेस्ट या ठिकाणी केला गेलेला आहे. त्यानंतर पर्यावरणीय व्यवस्थापन, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, प्राण्यांचे वर्गीकरण, अनुवंशिकता व उत्क्रांती, भाग 1 आणि भाग 2 मध्ये मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला हा सिलेबस आहे 10वीच्या विज्ञानच्या पुस्तकामध्ये. सजीवातील जीवन प्रक्रिया, सजीवातील जीवन प्रक्रिया 2, लाईफ प्रोसेस, पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान, गुरुत्वाकर्षण, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, विद्युत धारितेचे परिणाम, उष्णता, प्रकाशाचे अपवर्तन, भिंगवतेचे उपयोग, कार्बन संयुगे, अवकाश मोहीम. बघा अवकाश मोहीम देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. तर अशा पद्धतीचा हा तांत्रिक अभ्यासक्रम तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुम्हाला कुठल्या पदाबद्दल डिटेलमध्ये अभ्यासक्रमाची माहिती हवी कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या आरोग्य सेविका, आरोग्य सेवक या पदांसाठी तुम्हाला तांत्रिक प्रश्नांसाठी पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे. नवीन बदलत्या पॅटर्ननुसार 2012 ते 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश आहे. एकूण 13,200+ प्रश्नांचा समावेश त्यांनी केलेला आहे. याच्यामध्ये जुने तांत्रिक प्रश्न देखील तुम्हाला पाहायला भेटतील. तर हे पुस्तक जे आहे आरोग्य विभागामधील कुठलीही भरती असू द्या त्याच्या तांत्रिक प्रश्नांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून किंवा ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. त्याचबरोबर ग्रामसेवक पदासाठी देखील तुम्ही फॉर्म भरलेला आहे. तर ग्रामसेवक भरती 101 प्रश्नपत्रिका संच जे की नवीन बदलत्या अभ्यासक्रमानुसार आहे. त्यांचं 2012 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका त्यांनी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर ग्रामसेवक पदभरतीच्या तांत्रिक प्रश्नांसाठी असेल किंवा इतर सर्व तुम्हाला जे प्रश्न झालेले 2012 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका पाहायचे असतील तर ग्रामसेवक 101 भरती प्रश्नपत्रिका संच हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं. याच्यामध्ये ग्रामसेवक पदासाठी घेण्यात आलेल्या मित्रांनो अनुसूचित जमाती विशेष भरती 2020ची आहे. त्यामधील संपूर्ण प्रश्नपत्रिकांचा देखील या पुस्तकामध्ये त्यांनी समावेश तुम्हाला करून दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत जसं की मित्रांनो कृषी सेवक असेल किंवा कृषी सहाय्यक असेल 65 प्रश्नपत्रिका संच. याच्यामध्ये देखील कृषी विषयकची सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे. ग्रामसेवक पदासाठी देखील तुम्हाला हे पुस्तक उपयुक्त आहे कारण की कृषीविषयक तांत्रिक प्रश्नांचा जो घटक आहे तो यामधून तुमचा कव्हर होईल. कृषीशास्त्र नोट्स संपूर्ण कृषी तांत्रिक प्रश्न देखील तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतील TCS IBPS पॅटर्ननुसार. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो तुम्हाला कुठल्याही भरतीसाठी उपयुक्त आहेत. जिल्हा परिषद आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक पदांसाठी ही पुस्तकं तुम्ही स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन फ्लिपकार्ट, अमेझॉनवरती देखील तुम्हाला उपलब्ध आहेत.